तर नमस्कार मंडळी, आज माझा नवीन व्हिडिओ आहे. तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज हा मी एक माईक मागवलाय ग्रीनेरिओचा S12 मॉडेल आहे. तर बघता याची अनबॉक्सिंग करायची आहे मला. तर मी अनबॉक्सिंग तुमच्यासोबत सादर करत आहे. कसे आहे माईकची क्वालिटी तुम्हाला दाखवतो. तर अनबॉक्सिंग करू. चलिए शुरू करते हैं. श्रीमान लेण्यासाठी मला अनबॉक्सिंग करायची आहे. पण Ding dang dang, ding dang, diggy ding dang dang, sanana nang na ning ding dang dang, sagara dang da daga dang dang dang, sat, diggy ding dang dang, rup, diggy ding dang dang. ते जरा वेगळा विषय होईल, त्यामुळे मी तसं काही करत नाही. जरा असं अजून जरा ते होईल. तर तुम्हाला दिसायला पाहिजे काय? तुम्हाला दिसायला पाहिजे ना. तुम्हाला दाखवतो काय फाटला. ज्यांना बघायचं त्यांनी बघा, ज्यांना नाही बघायचं त्यांनी नाही बघा. Control. Control. काय समाजकंटक लोक असतात. अपने ही अपनों को दगा देते हैं. तो और हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, जहाँ कसबी डूबी जहाँ पाणी दम था. तर हे काय तर त्यांनी चिठ्ठ्या दिल्यात. या परच्या पत्र लिहून दिले मला की बाबा तू असा आहेस, तू तसा आहेस. हे पत्र लिहिल्यात माझ्यासाठी. ही लव्ह लेटर थोडक्यात. त्यात ऍड्रेस दिला इथं. ऍड्रेस दाखवून नाही, लव्ह लेटर आहे माझ्यासाठी. तर तर हा आहे आपला ग्रीनेरिओचा माईक, जो की ऍपल साठी युज होतो, जो की अँड्रॉइड साठी युज होतो, आणि नॉर्मल जे ए टाईप जे फोन आहेत त्यांच्यासाठी पण युज होतोय. तर जी क्वालिटी तर भारी वाटायला लागल्या बघून बाहेर ना. तर एक धार कात्रीला धार नाही आहे पहिली गोष्ट. गणला इथंच घेऊ. फाटली. तर विषय कसा आहे, माईक खरोखर नाही. Control. Control. गालियां कैसे दे रहा था? गाली भैया, मेरा मुंह से निकल गई, मेरी जबान टूट गई आज. ते आवाज कतर माहिती आहे का? जरा जवळ गेलो घ्या. हा, ते सगळं दाखवायचं मला जरा. त्यामुळे कसं आता बघा, हा आहे इथंच चकचका लागले, त्यामुळे जरा दिसत असेल चकचकत. तर बघा, अरे उलटा. नाही वही है, सही है. 2,000 years later. हे इथं ठेवायचं, हे साईडला ठेवायचं असं आपण जरा चांगलं दिसेल. ओके. तर हे परत माझ्यासाठी काय तर तिने गिफ्ट दिलेलं आहे. असं म्हणतात की या आमच्या इथं तुम्ही एवढे स्कॅन करा, म्हणजे तुम्हाला काय तर अजून काय तर चांगलं मिळेल. तर बघूया, ते त्याला जरा साईडला ठेवूया. ते पुस्तकं दिल्यात आपल्याला, पुस्तकं की हे असं आहे तसं आहे, आयफोनला चालतंय ते बोललं. ते आपल्याला माहितीच असतं सगळ्यांना. ओके. हे आपल्याला कॅरीबॅग दिल्या की काय म्हणतात त्याला, कुठे बी बाहेर जायचं असलं, आपल्याला कुठे तर बाहेर जायचं असलं तर त्याला आपल्याला कॅरी करायचं असलं तर ही कॅरीबॅग मध्ये घालून आपण माईक घेऊ शकतो, कुठं पण नेऊ शकतो. ओके. ही कॅरीबॅग झाली. हे अशा पद्धतीनं हा माईक आहे. तर याची तुम्हाला क्वालिटी पण दाखवतो. 2 माईक आले, असं नाही, एक नाही आलेला. इकडे दाखव. एक नाही आलेला, 2 आल्या बाई. असं वाटलं की एकच येईल, 2 आले. 2 हो का? आलाय का? आलाय. असं जरा याच्यानंतर याचे सिनेमॅटिक तुम्हाला दाखवतो. सिनेमॅटिक फक्त मस्त बघा. नंतर कसं वाटतंय मला सांगा. जेट आहे का नाही विषय सांगा मला. फक्त विषय हार्ड आहे का नाही सांगा. तर अजून हे एक आले,
हे महत्वाचं हे आहे. हे आहे ते आपलं ह्याला काय म्हणतात त्याला मोबाईलला कनेक्ट करायचं आणि हे नंतर त्याला हे होतं काय कनेक्ट होतो त्याचा काय म्हणतात त्याला कन्व्हर्टर जे असेल ते आणि ते नंतर मग नॉईज कॅन्सलेशन ते नव्हतं. तुम्हाला बाहेरचा ते आवाज येत असला आता नॉर्मली तर कोणतरी हसत्याला पण त्याचा बी आवाज येत असेल तर तो तुम्हाला प्रत्येक हास्या सांगतो आणि नॉईज कॅन्सलेशन करून तुम्हाला दाखवतो की किती नॉईज कॅन्सलेशन होऊ शकतं. ओके तर ही आपल्याला काहीतरी युएसबी दिल्या. ही एक युएसबी दिल्या. परत हे हा महत्वाचं हे केस दिल्यात. हे म्हातारीची केस ही म्हातारीची केस असतात की नाही आता ते पुंजका बिंजका असतंय की म्हातारी केस ते टोप हे दिलंय वीक दिलाय वीक ह्याला वीक दिलाय माईकला. माईकचा असा वीक असतो हा इथं लावते ते असं कसं तर लावून तुम्हाला दाखवतो नंतर. तर पहिल्याची बिल्ड क्वालिटी बघूया आपण. तर दुसरा आयफोन घ्यावा आपला. तर आपल्याकडे हा दुसरा एक आयफोन आहे 11 काय आपल्याकडे दुसरा एक आयफोन आहे. तर आपण खास आयफोन साठी घेतलाय. तर चेक करून बघू की काय विषय काय कसं आहे माहिती. ओके हे आपण कनेक्ट केले चालू तर झाले इथं निळी लाईट काय तर आल्या. तर एक माईक आणि एक माईक आहे. आता यातला माईक कुठला चालू आहे नेमका मला काय हा हे इथं दाबून धरलं हे चालू झालं. तर ही साऊंड क्वालिटी आहे याची. तर एवढ्या जवळ मी याची साऊंड क्वालिटी अशी आहे. तर कसा वाटतंय बघा जरा मला सांगा रिव्ह्यू की चांगला आहे की वाईट आहे. मी माझ्यासाठी बिगिनर लोकांसाठी हे चांगलं आहे की जे लोक चांगलं आता जे युट्यूब स्टार्ट करायला लागल्यात त्यांच्यासाठी हे एक नंबर आहे हा माईक. त्यासाठी मी घेतलाय हा माईक. तर बघा कसं वाटतंय काय नाही आणि विषय हार्ड आहे का नाही सांगा. माईक कसा वाटला जेंड आहे का नाही सांगा फक्त मला. ओके तर एवढ्या लांबनं पण बघा आवाज कसा येतोय. ओके 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन माहिती आहे का हा डायलॉग माहित असेल तुम्हाला. Testing. 1 million, 2 million. Great. Okay. 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन. तर आत्ता हे आयफोन 16 आहे. आयफोन 16 11 आहे आणि हा 13 आहे. तर दोघांमध्ये पण दिसत असेल की मी इथं आहे आणि या फोनला ॲक्सेसरीज लावले तिथं आणि हा फोन इथं आहे बघा. आणि हे आमचे जिजू आहेत ते आज जातात आणि तुम्हाला दाखवतो माईकची क्वालिटी काय आहे. माईकची क्वालिटी कशी आहे दाखवतो. तर जिजू आज जावा तुम्ही. नमस्कार मित्रांनो. तर मी आज इथे तुम्हाला कनेक्ट झालंय हे दाखवण्यासाठी की तर माझा पण आवाज याद येतो का बघा. तर त्यात मी बोलायला लागलोय हा फोनमध्ये मी बोलायला लागलोय ते पण बोलायला लागले. असं नाही की ते बोलत नाही ते पण बोलायला लागले ते पण बोलायला लागल्यात. असं नाही की नाही बोलतोय हा ते मी पण बोलायला लागलो. कॅन्सल करून हा तर बघा तुम्ही काय काय होतंय काय नाही. दाखवायचं. तर ही क्वालिटी आहे. तर बघा कसा आवाज येतोय तुम्हाला मी दाखवतो की या फोन मधला आवाज 11 मधला आणि माझ्या फोन मधला आवाज कसा वाटतोय. ओके तर टोपडं घालताय या माईकला टोपडं घालताय मी. तर टोपडं घातल्यावर आवाज कसा येतोय बघा. आता फॅनचा आवाज येत असेल तुम्हाला फॅनचा आवाज जर दाखवतो 1 मिनिट. तर फॅनचा आवाज आपल्याला येत आहे बरोबर. हे काय बसतंय का नाही आजच्याला. आता बघा आता मी माईक पण ते कनेक्ट केलाय. तर ह्याच्यातनं ह्याचा आवाज येतोय का बघा फॅनचा. जर का फॅनचा आवाज आला तर म्हणायचं थोडा माईक ॲव्हरेज आहे. बट फॅनचा आवाज जर का तुम्हाला नाही आला तर समजायचं की हा माईक बिगिनरसाठी किंवा कोणता पण जो युट्यूबर स्टार्टिंग करायला आहे किंवा ज्याची जर्नी आता सुरू आहे त्यासाठी एक नंबर माईक आहे. तर थोडक्यात डिअर कॉम्रेड आता ती मागं बॅकग्राऊंडला पण आवाज येत असेल तर तो पण आवाज नॉईज कॅन्सलेशन मिळाला की एवढा चांगला माईक तुम्हाला फक्त 2000 ची माईक आहेत. तर आम्हाला ते 2 मिळाल्यात. ते किती रुपयाला मिळाल्यात ऑफरमध्ये मिळाल्या बिग बिलियन च्या ऑफरमध्ये 750 रुपयाला फक्त मिळाल्यात. तर जर का तुम्हाला माईकची जर का क्वालिटी आवडली असेल
तर डिस्क्रिप्शन मध्ये ह्या प्रोडक्टची लिंक देतो, तर तिथून मागवा. A few moments later. तर मिनी पॉडकास्ट पण आम्ही इथे घेत आहे, तुम्हाला दाखवतो की तेजस गानमधले पॉडकास्ट पण करू शकतो, सगळे करू शकतो. तर बघा. हा. तर बोला, नाही, तुम्ही मी बोला. तुझा इंटरव्ह्यू घेतो हा, तेजस. बोला. तर मला थोडेसे क्वेश्चन असे होते की हे तुला चॅनल चालू करण्याचं इन्स्पिरेशन कुठून मिळालं? तर पहिल्यापासून माझ्याकडं स्किल होतं, पण मी कधी ते यूज केलं नाही. पण घरचे मुळे जरा इकडे तिकडं मला सपोर्ट देत होते, कारण आता इथून म्हणलं की मला फक्त 2 वर्ष द्या, मी करून दाखवतो की जे काय आहे ते. त्यासाठी मी चालू केलं, न काय बघता चालू केलं. आता 2 वर्षात तुम्ही सपोर्ट द्या फक्त मला, की कसं होतं ते बघू. मग तुझं प्रायमरी गोल काय आहे, की चॅनलच राहील की तुला शिक्षणात इंटरेस्ट वगैरे, किंवा आणि कोणतं दुसरं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तुला करिअर करू वाटेल? काय नाही, पहिला लई करिअर मी असे असे निवडलेले की जे मोठे मोठी स्वप्न आहेत माझी. मी तुम्हाला दाखवतो की माझे पहिले एक व्हिडिओ की जे मोठे स्वप्न आहेत मला पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी स्टार्टअप. कारण मोठी स्वप्न आहेत, मोठं काहीतरी करायचं असलं तर 9 ते 5 नाही होणार. शिक्षण करायच लागलोय मी, असं नाही की शिक्षण नाही करत, शिक्षण पण करायच लागलोय. आणि मला पुढं युट्यूब पण करायचंय, कारण की बाबा आपल्याला पॅशन आहे, व्हिडिओ मला बनवायला आवडतात पहिल्यापासून. तर ते मी कधी फॉलो केलं नव्हतं, तर आता जोपासायला मिळायला लागले तर मी करायला लागलोय. तर भले चुका लागलो, माहित आहे मला चुका होणार आहेत, तर करतो. तर यासाठीच की नुसतं करिअर असं नाही की नुसतं एक युट्यूब, जर का हे चांगलं झालं माझं तर मी युट्यूब मध्येच करणार. ओके. माझा एक शेवटचा क्वेश्चन असा असेल तुला, की जर तुला इन्स्पिरेशन विचारलं मी, तर आई, वडील, देव की तू स्वतः? सगळ्यात पहिला म्हणायला गेला तर आई वडीलच माझं उत्तर असणार आहे. आई आणि वडील दोघं पण असणार आहे, आणि मग नंतर मी मला बघणार आहे, मग देवाला बघणार, कारण त्यांच्यामुळे मी आलोय आणि मला त्यांच्यामुळे देव कळाला. ओके. त्यामुळं लोक आहेत, जे ऑडियन्स आहेत, Audience. त्यांच्यासाठी तू काय सांगशील? तर एक मला एक गोष्ट बोलायची आहे की तुम्ही बिंदास्त कोणती पण गोष्ट करायची आहे लाईफ टाईम. मला एक चांगला एक्सपिरियन्स आलाय की एवढ्या म्हणजे मी आता 20 वर्षाचा आहे, तर तुम्हाला एक सांगतो, 20 वर्षात एवढं एक आज चांगली गोष्ट मला शिकण्यात आली की कुठली पण गोष्ट करा, न घाबरता कुठली पण गोष्ट करा. कारण कोणती पण गोष्ट न घाबरता गेली तर होऊन जाते, की घाबरायचं नाही. हा चुकणार आहे माणूस, चुकल्याशिवाय शिकायचं नाही आहे, माहिती आहे सगळ्यांना. तर करत राहायचं, प्रयत्न करत राहायचं, प्रयत्न करायचा, धडपड करायलाच पाहिजे. नुसतं बसून काय होणार नाही. तुम्ही काही तर काम केला तरच तुम्हाला देव देणार आहे. त्यामुळे मी लई मोटिवेशन देतो, माझ्याकडे नॉलेज आहे, त्यामुळे मी नुसतं बडबड बोलतो. पण हा, एवढं बोलून मी थांबतो. ठीक आहे तेजस, तुम्ही आम्हाला वेळ दिला याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी तर आहोत. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यामुळे थँक्यू. आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओ. ओके. तर ह्यांचं पण नवीन एक चॅनल येत आहे, तर त्या चॅनलवर काय काय असेल ते मी तुम्हाला सगळं सांगेन ज्यावेळी चॅनल येईल त्यावेळी. तर यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जे असेल ते कमेंट बिमेंट सांगा की बाबा आपल्या जिजूचे चॅनल आहे. माझे जिजू म्हणजे तुमचे पण जिजू आहेत. तर ग्रीन एरोच्या मॅगची माझी अनबॉक्सिंग जर का तुम्हाला आवडली असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ही लिंक देतो. आणि माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींच्या शेअर करा, आणि कमेंट करा, आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा.